हां, हे मासा का हसला भाग नंबर 3 आहे. तर आता मी हे सांगते पुढचं तुम्हाला. तर ते म्हातारा घरी निघाला जायला. घरी गेला तो, तर दरवाजा बंद होता. तर त्याने थाप मारली दारावर. मग आतून त्याच्या मुलीने सांगितलं, "बाबा थांबा जरा, मी अंघोळ करते." मग तिने अंघोळ केली, कपडे वगैरे घातले सगळं आणि ती दरवाजा उघडला. ती म्हातारा आत गेला. ती म्हणली, "बाबा बरं झालं तुम्ही थाप मारली." मी आणि दरवाजापाशी त्यांचे असं बाथरूम होतं. मग ती म्हणली, "मी नग्न अवस्थेत अंघोळ करीत होते, तर तुम्ही बरं झालं दार वाजवलं." तर म्हणला, "मला कुठलं ते लक्षात यायचं आहे, मी लगेच उघडलं असतं. पण मला एक महाशय भेटले होते आणि त्यांनी असं सांगितलं." तर कोण होते ते? तर म्हणला, कोण होते कोणाला माहिती. तर ते असे लय त्यांनी काय काय सांगितलं, एवढंच नाही लय काय काय सांगितलं म्हणला. ती म्हणली, "काय सांगितलं?" तर म्हणला, "ते मला एकाचं बी काय सांगता आलं नाही बघा, येड्यावानी काहीतरी विचारित होतं." मग ती म्हणली, "काय सांगितलं त्यांनी?" तर त्याने सांगितलं, म्हणला, "पहिलं मी वडाच्या झाडाखाली बसलो होतो. तर त्या वडाच्या झाडाखाली बसल्यावर ते तंबाखू खात होते. मग मला विचारलं, 'बाबा कुठले काय?' ते सगळं चौकशी केली आणि म्हणले, इथलंच सांगितल्यावर म्हणले, 'हे झाड कशाचं आहे?' तर आता मी सांगितलं, 'वडाचं झाड आहे.' वडाचं झाड आहे, पण त्याला पानं किती आहेत आणि त्या पानं मोजता येतील का मला? त्या वडाचं एवढं मोठं झाड आणि त्याची पानं येतील का मोजता?" तेव्हा ती पोरगी म्हणली, "मग तुम्ही काय सांगितलं त्याला?" तर ते म्हणला, "नाही, ते पानं कधी मोजायची ती एवढी?" तर म्हणली, "बाबा, त्या वडाच्या झाडाला पानं 2च. येताना किती पानं असते? 2. केवढं बी झाड असलं तरी येताना जेवढी पानं असतील तेवढेच पानं." ते म्हणला, "ते वडाच्या झाडाचं झालं सोपं, पण पुढं निघाल्यावर ज्वारी पिकत होती त्या आमक्याच्या रानात. तर ती ज्वारीचे अजून त्याला कंस बाहेर पडायचे, काही पडलेत, अजून दाणा भरायचा आहे. ते म्हणतो, 'खाल्लं आहे का खायचं?'" ती म्हणली, "काय सांगितलं तुम्ही?" म्हणलं, "मी काय सांगू, अजून त्याला काहीच नाही, दाणा भरलेला नाही." ती म्हणली, "त्याच्यावर कर्ज काढलं असलं तर खाल्लं आणि नसलं काढलं तर मग खायचं अजून." बरं म्हणला. पुढं निघाला तर ती पाटलाची विहीर, अर्धी विहीर पाणी, काळं भोर पाणी त्याच्यात. आणि ह्यो म्हणतो, बांधून बांधली पाटलाने विहीर कोरडी ठाण. ती म्हणली, "तुम्ही काय सांगितलं?" "काय सांगू?" म्हणला त्याला. मग ती म्हणली, "त्या विहिरीला पायऱ्या आहेत का?" तर नाही. "मग ते पाणी प्यायला उपयोग काय आहे त्याचा? कोरडीच झाली की ती." त्याचं असं उत्तर आहे म्हणली. बरं म्हणला. तिथून पुढं निघालोत, गावात आलो. तर बाजारचा ते कलाट का ऐकायला आला. तेव्हा त्याने विचारलं, "बाबा आवाज कशाचा येतो?" तेव्हा मी सांगितलं, "हे आवाज बाजार आहे आमच्या गावचा." "मग तुम्ही काय सांगितलं?" ते म्हणला, ते मग प्रधानजीने विचारलं, "बाजार आहे, किती माणसं आहेत?" "मग तुम्ही काय सांगितलं?" म्हणला, "त्या बाजारातली माणसं मोजायला येतात का? इथून मागचं तू सांगितलं सगळं सोपं, पण बाजारातली माणसं आता मोजायला येते." ती म्हणली, "बाबा सोपं आहे, बाजारातली माणसं 2च, घेणार आणि देणार." बरं म्हणला. पुढं आल्यावर म्हणला, ती प्रेत यात्रा चालली होती, त्याला खांद्यावर घेऊन चालले 4 जाळायला आणि घेऊन तर मेला कधीच आहे. म्हणला, "तुम्ही काय सांगितलं?" ती म्हणली. तेव्हा ती म्हणला, "काय सांगायची आता, ते मेलेला आहे." म्हणली, "त्याला वारसदार पुढं असेल ना तर जिवंत आहे, वारसदार नसेल ते मेला, वंश बुडाला ना." मग पुढं म्हणला, आणि मी निघालो. तर त्यांनी असं सांगितलं होतं, दारावर थाप मारा. म्हणून मी थाप मारली दारावर. मग ती म्हणली, "कुठं आहे ते माणूस?" म्हटलं, "मला का माहिती, आता असेल गावात येतच कुठंतरी." मग त्याला शोधून आणायचं. आता कसं आणायचं हे पुढच्या भागात सांगते मी. हे भाग मोठा होईल. आणि माझे दात आणलेले आहेत मला पोरांनी, कवळी आणली, पण ते बसवून माझा उच्चार निघत नाही, म्हणून मी ते कवळी घातली नाही. मी तुम्हाला उद्या सकाळी घालून दाखवते कवळी. तर ती दातामुळं जरा हे होतं आहे, तर बोलता येत नाही नीट, म्हणून घातली नाही. तर मी पुढच्या भाग सांगते. आता हे 3 भाग झाले. 4थ्या भागात अशीच चिठ्ठी लावते. भिंतीला चिठ्ठी लावली मी गणपतीपाशी आणि उभं राहून व्हिडिओ करते. तर पुढच्या भागात ते दाखवते.